दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद. मतदानाच्या वाढत्या टक्क्यामुळे धाकधूक वाढली. आजऱ्याच्या मतांवर ठरणार आमदार. आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात? तर्कवितर्कामुळे सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते गोंधळात. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघात कमालीची चुरस पाहायला मिळाली. चुरशीमुळे मतांची टक्केवारी वाढली असल्याने वाढलेली मते कुणाच्या पत्त्यावर असा सवाल उपस्थित झाला आहे. तर आर्थिक गणितामुळे चंदगड मतदारसंघाचा आमदार कोण असा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील, महायुतीचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील व नुकताच दौलतच्या माध्यमातून उदयाला आलेल्या मानसिंग खोराटे हे चंदगड तालुक्यातील 3 दिग्गज उमेदवार, तर गडिंग्लज तालुक्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर व बंडखोर आप्पी पाटील अशा 5 जणांत अंतिम लढत होणार आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातून शिवाजी पाटील, राजेश पाटील हे आघाडीवर राहणार, तर गडिंग्लज तालुक्यातून डॉक्टर नंदाताई बाभुळकर व आप्पी पाटील हे आघाडीवर राहणार असल्याची चर्चा आहे. तर आजऱ्याला प्रतिनिधित्व मिळाल्याने मानसिंग खोराटे बरोबरीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंदगड आणि गडहिंग्लज यामध्ये आघाडीवर कोण आणि आजरा कुणाच्या पाठीशी यावर आमदार ठरणार आहे. पण नेमका आमदार कोण यावर मतदारसंघात उलटसुलट चर्चा रंगली आहे. शिवाजी पाटील यांना त्यांचा 5 वर्षातील जनसंपर्क, महिला, तरुण वर्गातील क्रेज व बंडखोरी असूनही मनसे, शिवसेना, उभाटा गटाचा पाठिंबा व प्रचारात देशाच्या आजीमाजी सैनिकांनी उठवलेले रान हे शिवाजी पाटील यांच्या पथ्यावर पडणार. तर राजेश पाटील यांना संग्राम कुपेकर, शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यानावर प्रकाश चव्हाण यांचा पाठिंबा व विकासकामे कितपत पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे. मानसिंग खोराटे यांना दौलत साखर कारखान्याचा कामगार, शेतकरी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी, शेतकरी संघटनेचा सुरुवातीपासून मिळालेला पाठिंबा आणि आजऱ्यातून मिळणारी भावनिक साथ, तर गडहिंग्लजमधून लिंगायत समाजाचे कितपत पाठबळ मिळणार हे पाहावं लागणार आहे. डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी व अंतिम टप्प्यात घटक पक्षांची साथ व गडहिंग्लज तालुक्यातून मिळालेली सहानुभूती, चंदगड आजरा तालुक्यातून जुन्या कार्यकर्त्यांनी केलेला उठाव यावर त्यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. तर आप्पी पाटील यांना 2019च्या निवडणुकीत क्रमांक 3ची मतं व यावेळी बंडखोरीनंतर चंदगड तालुक्यातून गोपाळराव पाटील, प्रभाकर खांडेकर, कल्लाप्पा भोगन, नितीन पाटील व आजऱ्यातून कॉम्रेड संपत देसाई, संजय तरडेकर यांचा मिळालेला पाठिंबा यावर त्यांचं भवितव्य ठरणार आहे. यावेळी मतदारसंघात मतांसाठी कमालीची आर्थिक देवाणघेवाण झाल्याने पैशांची मते कुणाच्या पथ्यावर असा सवाल उपस्थित झाला आहे. या लढतीत आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार असा संभ्रम निर्माण झाला असल्याने कुणाचे पाठबळ कितपत आणि कुणाची धनशक्ती चालली हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पण आमदार कोण हा प्रश्न अंतिम निकालापर्यंत अनुत्तरितच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कोण होणार चंदगड तालुक्याचा आमदार? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मनातील आमदार कोण. अधिक माहितीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. फक्त तुमच्या हक्काचं न्यूज चॅनल नेट थेट मीडिया.